Hey guys, this is me Tejaswini. Welcome back to my channel Tejaswini Vlogs. So today is 13th of March आणि आज आहे कनिष्काचा वाढदिवस. So I am going to surprise her to जळगाव right now. आता वाजले आहेत उलटच दिसणार आहे. आता वाजले आहेत 1:15 दुपारचा आणि माझी 2:30 वाजताची कल्याणवरून ट्रेन आहे आणि मी रात्रीपर्यंत पोहोचेन जळगावला. आणि बघूया तिला कसं वाटतंय. सरप्राईज आहे. मी अजूनपर्यंत तिला विश सुद्धा केलेलं नाहीये, नाही की मी काही अपलोड केलं स्टोरी, आणि मी तिला फोन तर त्याहून केलेला नाहीये. तर बघूया तिला कसं वाटतं ते. एवढं नको मला मम्मी. तर मम्मी एकटी राहणार आहे घरी आता. तर जास्त वेळ न घालवता पटपट मी आवरते आणि निघते, कारण की माझ्याकडे आता फक्त 1 तासच आहे स्टेशनवर पोचायला. तर बघत राहा हा ब्लॉग कसा होतो ते. मी तर आत्ताच आली ड्युटीवरून. पटकन सांग. सुन नाही आली ना? नाही. मस्त 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 चालू आहे. हॅपी बर्थडे सोनू. अशा वेळेला आली तुम्हाला घरी. हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं वाटलं सरप्राईज आहे? तर आता सोनू रडते पण आहे सरप्राईज बघून. का रडते? मेसेज पण नाही आला, कारण की मी येणार होती ना, म्हणून मी येणार होती. एवढ्या लांबून आली ती म्हणून तिने मेसेज बॅग घेऊन गेली होती मी. कसं हॅलो गाईज. सो दिस इज दी डे 3. म्हणजे मी परवा आले होते सोनूचा बड्डे सेलिब्रेट करायसाठी जळगावला. अँड आफ्टर दॅट काल तर मी पूर्ण दिवस रेस्ट केलं. सो मी काल काही शूट नाही केलं. आणि आत्ता आहे 15th ऑफ मार्च. म्हणजेच काय दिवस आहे आजचा? थर्सडे नाही, फ्रायडे ना आज. तर आज फ्रायडे आहे. 15th आहे ना. तर आज मी सोनूसोबत आले आहे बाहेर एका कॅफेमध्ये, बिकॉज कालचा आणि आजचा दिवस मी पूर्ण घरीच होते, घरातच होतो आम्ही. तर काहीच आम्ही कुठेच गेलो नाही आणि खूप झोपा काढल्या. तर आता आम्ही दोघीजणी चॉकलेट आईस्क्रीम खायला आलो आहे. आपल्याकडे कसं पॅक करून नाही ठेवत हे लोक, इकडे असं ती आईस्क्रीम पॅक करून ठेवली आहे त्यांनी. रोल आईस्क्रीम, आपल्याकडे तवा आईस्क्रीम म्हणतात ती. बघूया कशी आहे. आणि आत्ता आमच्या दोघींचा प्लॅन काहीच नाही. आम्ही इकडून लगेच घरी जाणार आहोत. अँड मी जाणार आहे घरी अंबरनाथला ऑन मंडे नाईट, बिकॉज ट्यूजडे आय हॅव शूट. काय बोलू?
अरे हा हा ह्याच्यासाठी फोन केला. तर आईस्क्रीम तर ठीक आहे टेस्ट वाईज. जळगावमध्ये कायच एक्सपेक्ट करू शकतो. तर मी ट्यूजडेला माझं शूट आहे म्हणून मंडेला घरी जाणार आहे आणि त्यानंतर माझी अपकमिंग टूरची पण मला तयारी करायची आहे. मी आणि सोनू जाणार आहोत यावेळेस. होपफुली ती आहे माझ्यासोबत. आणि अजून काय नाही. आय कीप यू अपडेटेड इफ देर इज समथिंग एक्साइटिंग. तर बघत राहा. हॅलो. सो इट्स बीन 4 to 5 days आय एम हिअर इन जळगाव. आणि आत्ता आम्ही आलो होतो गोल्ड शॉपिंगसाठी, विच इज नॉट साडी काय सँडी म्हण ना, सँडी. तर सॅडी वाटतंय कारण की माझं जायची वेळ झाली. उद्या जाणार आहे मी घरी आणि आता आम्हाला थोडं शॉपिंग करायचं आहे. आणि कसं वाटतंय सोनू तुला? मी चालली आहे घरी आता. तर मला तुला जाऊच द्यायचं नाही. ते तर नाही होणार. तिकीट कॅन्सल होणार आहे उद्याचं. ते नाही, ते होत नसतं कॅन्सल. होतं ते. माझं जसं होतं तसं इकडे पण होतं ते. सोनू जेव्हा पण घरी येते तेव्हा तिचं जायचे दिवस लांबतच जातात, एक एक करून वाढतच जातात तिचं. तसं माझं नाही होणार आहे बिकॉज माझी अपकमिंग टूर येणार आहे ऑन थर्सडे. आय हॅव टू लीव फ्रॉम अंबरनाथ. सो मला त्याआधी पोचायचंच आहे. अँड ट्यूजडेला माझं शूट पण आहे. सो आत्ता आम्ही आहोत जळगावच्या मार्केटमध्ये. काय नाव आहे या मार्केटचं? फुले मार्केट, म्हणजे तिथेच आसपास कुठेतरी. ओके. तर तिकडे आम्ही आता गोल्ड शॉपिंग केलेली आहे मस्तपैकी महावीरमध्ये. ओके. तर आता आम्ही जात आहोत मेन मार्केटमध्ये. थोडंफार अजून काही सामान आहे ते बाकी आहे घ्यायचं. सो आणि इथून मग नंतर मी घरी जाणार आहे. मी काल परवा आणि सोनूच्या बड्डेच्या नेक्स्ट डेपर्यंत शूट नाही केलं कारण की मला इतकं झालेलं की फिरणं आणि ट्रॅव्हलिंग आणि खूप जास्त ऊन आहे इकडे. त्यामुळे मी नाही केलं जास्त शूट. 36 डिग्री सेल्सिअस वाटतं एवढं. तर त्यामुळे मी शूट नाही केलं. आणि आता उद्या तर मी निघणारच आहे. डायरेक्ट मी आता माझा टूर व्लॉग करेन. सो गाईज, सो दिस इज दी नेक्स्ट डे, म्हणजेच 18th मार्च. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 11. मी आहे मुंबई आग्रा हायवेला आणि मी आता निघाले आहे घरी जाण्यासाठी. अँड हिअर माय जळगाव टूर कम्स टू ॲन एंड. तर माझी लवकरच नवीन टूर स्टार्ट होणार आहे. फॉर दॅट आय हॅव टू गो लवकरात लवकर घरी आणि स्टार्ट पॅकिंग अँड ऑल फॉर माय नेक्स्ट ट्रिप. तर उद्या आणि परवा आय हॅव ओनली 2 days. तर खूप पॅक आहे ते पण शूट्स. हा व्लॉग गाईज मी इकडेच एंड करत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा तेजोमय व्लॉग्सला. अँड आय नो की तुम्ही पण तेवढेच एक्साइट आहात माझ्या नेक्स्ट टूरसाठी. तर माईक नसल्याचे नुकसान. तर बघत राहा गाईज तेजोमय व्लॉग्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.